हे बघा कॅन्डल वरती आली, एक एक मोठी कॅन्डल होत होती. तेही कॅन्डल्सचे बघितलं. नंतर मी इथून एक ॲप साईडला घेतला. कारण का बघा, एक 2 रेड झाल्या, 3 ग्रीन झाला, 1 झालाय. मग 2 कॅन्डल नंतर इथं 3 1-2 ग्रीन होईल हे मला माहीत होतं. मग इथे मी एक ट्रेड प्लेस केला. ट्रेड घेण्याचा हाच उद्देश होता. मी मागं बघितलं मार्केट अप डाउन वरती खाली पॅटर्न बनवत चालतं. व्ही पॅटर्न, एम पॅटर्न वगैरे इथून डायरेक्ट डाउन साईडला आलं. मग बघितलं, म्हणून बघू हे कॅन्डल नंतर एक कॅन्डल रेड, एक ग्रीन, 2 ग्रीन असं मागून हे कॅन्डल मोठी क्लोज झाली. त्यामुळे मी हा ट्रेड घेतला इथं. हाच हिशोब. बघा दुसरी पण ग्रीन झाली. कारण का इथे 3 ग्रीन दिलेले होते ना त्याच्यामुळं. आता हा आपला ट्रेड शुअर शॉट विन होईल. आपण इथे एक ट्रेड प्लेस केलाय. $5 बघू आता पुढे काय होतं. मार्केट बघताना फक्त पाठीमागे हिस्ट्री असते ना ती बघत जायची. बघा आपला हा ट्रेड विन झाला इथं. ट्रेड घेताना कॅन्डल व्यवस्थित बघावी लागते. कारण का कॅन्डलचं कसं, कॅन्डल कधीवर रिजेक्शन दिलं आपला ट्रेड लॉस होऊन जाईल ना, समजत नाही. फक्त हिस्ट्री बघायची, कॅन्डल बघायची, कॅन्डलचा हिस्ट्री, कॅन्डल कशी क्लोज होते, ओपन कुठून होते. हे बघा इथे छोटे आपले हॅमर कॅन्डल झाले, त्याच्या सोबतच कॅन्डल झाली. इथून आता एक आपण डाऊन साईडचे घेतले. कारण का इथून एक, हे बघा ह्या दोन्ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर हे होतं. मी तुम्हाला मागच्या ट्रेडमध्ये पण शिकवलं होतं. इथूनही कॅन्डलची बघा शॅडो कशी झाली. इथे एवढं वर कॅन्डल झाली, तिथून इथं क्लोज झाली. आपला ट्रेड खूप खाली म्हणजे घेतला. आपण वरती क्लिक केलं, तर पण ते थोडं नेटचा प्रॉब्लेममुळे खाली आला. बघू आपला सध्या ट्रेड विन दाखवतो. कारण का इथून मार्केट खाली येईल. खाली येऊन परत वरती जाईल. हे बघा पाठीमागं ना कसं असं व्ही पॅटर्न. बघा असं मार्केट एक येईल, एकामेच वरती जाईल. आता ही रेड कॅन्डल होईल. याच्यानंतर सरक 2-3 किंवा 2 किंवा 3 ग्रीन कॅन्डल होतील. बघू आता आपला ट्रेड काय होतो विन. आपला हा ट्रेड विन होईल. आपण सध्या युरो बघू आता हे मार्केट बघा वरती. कारण का इथून अप साईडला पण जाऊ शकतं. पण ही कॅन्डल आहे ना, हे ग्रीन होऊन नंतर रेड होईल. आपण इथून ट्रेड प्लेस केला. बघू आता काय होतं. डाउन साईडला घेतला. कारण का मी तुम्हाला सांगते बघा, आपण इथे एक ट्रेड घेतला, तो विन केला. इथे घेतला ट्रेड, तो विन झाला. नंतर 2 ट्रेड झाल्यानंतर आपण इथे एक ट्रेड घेतला. तो बघू आता काय होतं ते. आपला इथून मार्केट डाऊन येईल. तुम्हाला मी सांगितलं तर बघा, एक रेड, 3 ग्रीन झाला. इथं आपला ट्रेड घेतला, तो प्रॉफिट झाला. इथून परत 3 झाला. इथं पण 3 झाला, इथं पण 3 झाला. असं 3-3 कॅन्डल होत असतात. ते हिशोबाने तुम्हाला सांगितलं इथून मार्केट डाऊन जाईल. वरती जाऊन रेड कॅन्डल होईल. बघा सेकंड पण ट्रेड झालेली आहे. आता हा आपला ट्रेड शुअर शॉट विन होईल. मार्केट वरून खाली येत असताना त्याच्यामुळे बघा एक रेड झाली, 3 ग्रीन झाल्या. नंतर परत एक रेड झाली. बघा हा ट्रेड आपला लॉस झाला. जाऊन दे, आपण आता पुढचा शुअर शॉट मार्टिंगल घेऊ आणि तो पुरा आपण प्रॉफिट करू. चुकून झाला, मला वाटलं का ट्रेड रेड होईल. बघू आपण दुसऱ्या वेळी. चला आपण नवीन पेअर शोधू. बघू त्याच्यामध्ये कोणते मध्ये USD मध्ये बघू. इथून मार्केट डाऊन जाण्याची शक्यता आहे. कारण का बघा इथून वरती आले 2 कॅन्डल परत ग्रीन झालेले आहेत. आपण डाऊन साईडला ट्रेड घेऊन टाकू. आपण 2 ट्रेड घेतलेले आहेत. कारण का मागचा ट्रेड पण आपला लॉस झालेला आहे. ट्रेड घेताना काळजी घ्यायची. मार्केट बघताना आता मी हे बघा इथे वरती आलं, खाली आले, वरती आले, खाली पॅटर्न बनवत चालतं. मगून मी इथं डायरेक्ट आलं आणि इथून अपसाईड मार्केट जाईल ह्या हिशोबाने मी तो अपसाईडला ट्रेड घेतला. बघा मी हॉरिझॉन्टल लाईन आखली नाही. कारण का तिथं आपलं चालत नव्हतं ना, म्हणून तुम्ही स्टार्टिंगला इथून मार्केट डाऊन साईडला आलं. मागचं हिस्ट्रीचा चार्ट बघितला मी, ते हिशोबाने आपण हे करत चाललो. आता हे दोन्ही बघा, हे बघा पॅटर्न बनवत चालतं. इथून व्ही पॅटर्न बनवला. मार्केट डाऊन साईडला आलं. मला वाटलं इथून आता वरती जाईल. बघून मी एक रिस्क घेऊन टाकली. 2 कॅन्डल त्याच्यामुळे मी 2 ट्रेड प्लेस केलं. ओके, हा आपला शॉर्ट शॉट झालेला विन आहे. बस हा ट्रेड घ्यायचा रिझनच होता. मागचा ट्रेड झाला, इथून वरती होतं बघून माझा हा एक प्रॉब्लेम होता बस. हा बघा ट्रेड आपला विन झाला. आपला लॉस, आपला 3 आज ट्रेड घेतला आपण, तिन्ही विन झालं. थँक सर.
ना समजत नाही. फक्त हिस्ट्री बघायची, कॅन्डल बघायची, कॅन्डलचा हिस्ट्री, कॅन्डल कसे क्लोज होते, ओपन कुठून होते. हे बघा इथे छोटे आपले हॅमर कॅन्डल झाले, त्याच्या सोबतच कॅन्डल झाली. इथून आता एक आपण डाऊन साईडचे केले, कारण का इथून एक हे बघा, ह्या दोन्ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर हे होतं. मी तुम्हाला मागच्या ट्रेडमध्ये पण शिकवलं होतं. इथूनही कॅन्डलची बघा शॅडो कशी झाली. इथे एवढं वर कॅन्डल झाली, तिथून इथं क्लोज झाली. आपला थ्रेड खूप खाली म्हणजे घेतला. आपण वरती क्लिक केलं, तर पण ते थोडं नेटचा प्रॉब्लेममुळे खाली आला. बघू आपला सध्या ट्रेड विन दाखवतो, कारण का इथून मार्केट खाली येईल. खाली येऊन परत वरती जाईल. हे बघा पाठीमागं ना कसं असं व्ही व्ही पॅटर्न बघा, असं मार्केट येईल, एकामेच वरती जाईल. आता ही रेड कॅन्डल होईल, याच्यानंतर सरक 2-3 किंवा 2 किंवा 3 ग्रीन कॅन्डल होतील. बघू आता आपला ट्रेड काय होतो, विन. आपला हा ट्रेड विन होईल. आपण सध्या युरो बघू आता हे मार्केट बघा वरती, कारण का इथून अप साईडला पण जाऊ शकतं. पण ही कॅन्डल आहे ना, ही ग्रीन होऊन नंतर रेड होईल. आपण इथून ट्रेड प्लेस केला, बघू आता काय होतं. डाऊन साईडला घेतला, कारण का मी तुम्हाला सांगते बघा, आपण इथे एक ट्रेड घेतला, तो विन केला. इथे घेतला ट्रेड, तो विन झाला. नंतर 2 ट्रेड झाल्यानंतर आपण इथे एक ट्रेड घेतला, तो बघू आता काय होतं ते. आपला इथून मार्केट डाऊन येईल. तुम्हाला मी सांगितलं तर बघा, एक रेड 3 ग्रीन झाला. इथं आपला ट्रेड घेतला, तो प्रॉफिट झाला. इथून परत 3 झाला. इथं पण 3 झाला, इथं पण 3 झाला. असं 3-3 कॅन्डल होत असतात. ते हिशोबाने तुम्हाला सांगितलं, इथून मार्केट डाऊन जाईल. वरती जाऊन रेड कॅन्डल होईल. बघा सेकंड पण ट्रेड झालेली आहे. आता हा आपला ट्रेड शुअर शॉट विन होईल. मार्केट वरून खाली येत असताना त्याच्यामध्ये बघा, एक रेड झाली, 3 ग्रीन झाल्या. नंतर परत एक रेड झाली. बघा, हा ट्रेड आपला लॉस झाला. जाऊन दे, आपण आता पुढचा शुअर शॉट मार्टिंगल घेऊ आणि तो पुरा आपण प्रॉफिट करू. चुकून झाला, मला वाटलं का ट्रेड रेड होईल. बघू आपण दुसऱ्या वेळी. चला आपण नवीन पेअर शोधू, बघू त्याच्यामध्ये कोणते मध्ये. USD मध्ये बघू. इथून मार्केट डाऊन जाण्याची शक्यता आहे, कारण का बघा इथून वरती आले 2 कॅन्डल परत ग्रीन झालेले आहेत. आपण डाऊन साईडला ट्रेड घेऊन टाकू. आपण 2 ट्रेड घेतलेले आहेत, कारण का मागचा ट्रेड पण आपला लॉस झालेला आहे. ट्रेड घेताना काळजी घ्यायची. मार्केट बघताना आता मी हे बघा, इथे वरती आलं, खाली आले, वरती आले, खाली पॅटर्न बनवत चालतं. मगून मी इथं डायरेक्ट आलं आणि इथून अपसाईड मार्केट जाईल, हे हिशोबाने मी तो अपसाईडला ट्रेड घेतला. बघा, मी हॉरिझॉन्टल लाईन आखली नाही, कारण का तिथं आपलं चालत नव्हतं ना, म्हणून तुम्ही स्टार्टिंगला इथून मार्केट डाऊन साईडला आलं. मागचं हिस्ट्रीचा चार्ट बघितला मी, ते हिशोबाने आपण हे करत चाललो. आता हे दोन्ही बघा, हे बघा पॅटर्न बनवत चालतं. इथून वी पॅटर्न बनवला. मार्केट डाऊन साईडला आलं. मला वाटलं इथून आता वरती जाईल, बघून मी एक रिस्क घेऊन टाकली. 2 कॅन्डल, त्याच्यामुळे मी 2 ट्रेड प्लेस केलं. ओके, हा आपला शॉर्ट शॉट झालेला विन आहे. बस हा ट्रेड घ्यायचा रिझनच होता, मागचा ट्रेड झाला इथून वरती होता, बघून माझा हा एक प्रॉब्लेम होता बस. हा बघा, ट्रेड आपला विन झाला. आपला लॉस, आपला 3 आज ट्रेड घेतला आपण, 3ही विन झालं. थँक यू सर.